प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। प्रफुल्ल पटेल यांनी दोन्ही नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी राज्यातील सद्यस्थितीबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सुनेत्रा पवारांचा शपथविधी आणि पवार कुटुंबाबाबतही या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात थेट दिल्लीला आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांची प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतली आणि आता लवकरच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सुद्धा भेट घेणार आहेत। काय या भेटींच्या घडामोडी घडतायत, भेटींच्या बाबतीमध्ये सांगू शकाल सविस्तर? नक्कीच आपण बघितलं तर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री याची शपथ घेतल्यानंतर हे पहिल्यांदाच आहे जेव्हा प्रफुल्ल पटेल म्हणजे त्यांच्या पक्षातून कोणीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली। आणि यांची जेव्हा भेट घेतली आहे तेव्हा मुळात एक असा जे आहे चर्चा झाली आहे की सध्याची राज्याची स्थिती काय आहे, काय तिथे राजकीय घडामोडी झालेत आणि जे पण काही घडलंय म्हणजेच उपमुख्यमंत्री पदाची जी शपथ घेतली गेली ती व्यवस्थित झाली का आणि चांगलं झालं की ह्या टाइम फ्रेम मध्ये झाली आहे असं सगळं चर्चा झालंय हे समजून येत आहे सूत्रांकडून। इतकंच नव्हे तर पुढे हेही बोलण्यात येत आहे की येणाऱ्या काळात म्हणजेच 13 पर्यंत बजेट सेशन सुरू आहे पार्लमेंटचा आणि या अधिवेशनाच्याच दरम्यान सुनेत्रा पवार स्वतः राजधानी दिल्लीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार 10 फेब्रुवारी नंतर ते 13 फेब्रुवारीच्या मध्ये असं राजधानी दिल्लीत येणार आहेत आणि ते अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे। खूप महत्त्वाचा हा क्षण असेल कारण की ज्या प्रकाराने आता शपथविधी घेतली गेली त्यानंतर जे प्रश्न निर्माण झाले, आता प्रफुल्ल पटेल ज्या प्रकाराने त्यांनी वेगवेगळे उत्तरं दिलेत आणि तसंच शरद पवार आणि सुप्रिया सुळे आणि त्यांच्या सगळ्या पार्टी कडून वेगवेगळे जे प्रत्यारोप सुरू आहेत त्या सगळ्यांच्या मध्ये सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर इथे येणं हे खूप मोठं एक मेसेजिंग असेल सगळ्यांना की कशा प्रकाराने एक एक्सेप्टन्स आहे जे आता सगळं घडलंय त्या संदर्भात। आणि तसंच आतापर्यंत जे काय घडलं आहे त्याला घेऊन पण प्रफुल्ल पटेल यांनी चर्चा केली आहे अमित शहांबरोबर। त्यामुळे दिल्लीतल्या घडामोडी खूप महत्त्वाच्या आहेत असंच म्हणावं लागेल। उर्वशी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।